पोलीस भरती एमपीएससी सर्व स्पर्धा परीक्षांसाठी चालू घडामोडीवरती प्रश्न विचारले जातात. हेच प्रश्न अतिशय कमी वेळात मी तुम्हाला रोज देत असतो. तर चला वेळ न घालवता आजचे 8 ऑगस्ट 2026 चे महत्वाचे प्रश्न पाहूया. प्रश्न क्रमांक पहिला, T20 क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावा करणारा फलंदाज कोणता खेळाडू ठरला आहे? तर त्याचं उत्तर आहे जॉस बटलर हे. प्रश्न 2, भारत छोडो आंदोलन दिन अलीकडेच कधी पाळण्यात आला? तर त्याचं उत्तर आहे 8 ऑगस्टला. प्रश्न 3, अमेरिकेत ग्रँड चेस टूर सेंट लुईस रॅपिड अँड ब्लिट्झचे विजेतेपद कोणी जिंकले? तर त्याचं उत्तर आहे आर प्रज्ञानंद यांनी. प्रश्न 4 पाहूया. अतिशय महत्वाचे प्रश्न आहेत, त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. कोणत्या राज्याने एआय आधारित 112 ही आपत्कालीन प्रतिसाद प्रणाली सुरू केली? तर त्याचं उत्तर आहे तेलंगणा राज्याने. तेलंगणा राज्याची राजधानी आहे हैदराबाद. मुख्यमंत्री आहेत रेवंत रेड्डी व राज्यपाल आहेत शिवप्रताप शुक्ला हे. प्रश्न 5, सर्वोच्च न्यायालयात न्यायाधीश संख्या वाढवणारे विधेयक कोणाद्वारे सादर करण्यात आले आहे? तर त्याचं उत्तर आहे अर्जुन राम मेघवाल. प्रश्न 6 पाहूया. कोणत्या बंदराला भारतातील सर्वोत्तम नॉन कंटेनर बंदर 2026, इंडियाज बेस्ट नॉन कंटेनर पोर्ट 2026 हा पुरस्कार देण्यात आला? तर त्याचं उत्तर आहे दीनदयाळ पोर्टला. प्रश्न 7, भारतीय हवाई दलात फायटर कॉम्बॅट लीडर हा अभ्यासक्रम पूर्ण करणारी पहिली महिला फायटर पायलट अलीकडेच कोण बनली? तर त्याचं उत्तर आहे भावना कंठ. प्रश्न 8 पाहूया. कोणत्या राज्य सरकारने वेत्री वनमगल ड्रोन प्रशिक्षण योजना सुरू केली आहे? तर त्याचं उत्तर आहे तामिळनाडू राज्य सरकारने. प्रश्न 9, कोणत्या देशाच्या मॅसॅच्युसेट्स या राज्याने 15 ऑगस्ट 2026 हा दिवस संपूर्ण राज्यात अधिकृतपणे भारत दिन म्हणून घोषित केला? तर त्याचं उत्तर आहे अमेरिका देशाने. प्रश्न 10, कोणत्या राज्याने अलीकडेच एआय आधारित डिजिटल पीक सर्वेक्षण सुरू केले आहे? तर त्याचं उत्तर आहे कर्नाटक राज्याने. प्रश्न 11 पाहूया. सूरज कुमार चांद याने जागतिक विद्यापीठ स्क्वॅश स्पर्धेत इतिहास घडवत कोणते पदक जिंकले? तर त्याचं उत्तर आहे सुवर्ण पदक. प्रश्न 12, कोणत्या देशाने अलीकडेच अवकाशात पिकवलेल्या भाताच्या पहिल्या पिकाची कापणी केली? तर त्याचं उत्तर आहे चीन या देशाने. प्रश्न 13 पाहूया. आरा येथील रवी कुमारने किती वेळात इंग्रजींची सर्व 26 अक्षरे लिहून इंटरनॅशनल बुक ऑफ रेकॉर्ड्स हे शीर्षक मिळवले? तर त्याचं उत्तर आहे 9.15 सेकंदामध्ये त्यांनी इंग्रजीतील 26 अक्षरे लिहून रेकॉर्ड बनवलेला आहे. प्रश्न 14, विषारी पदार्थ ओळखण्यासाठी आई नावाने पोर्टेबल ऑप्टिकल सेन्सिंग उपकरण अलीकडेच कोणत्या IIT ने विकसित केले? तर ते IIT गुवाहाटीने विकसित केले आहे. प्रश्न 15 पाहूया. एअर इंडियाचे नवीन मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे? तर त्याचं उत्तर आहे टेवोल्डे गेब्रे मारियम यांची. प्रश्न 16, देवेश उत्तम यांची अलीकडेच कोणत्या देशात भारताचे राजदूत म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे? तर त्याचं उत्तर आहे इथिओपिया या देशामध्ये. प्रश्न 17 पाहूया. आशियाई हॉकी महासंघ AHF ज्युनियर आशिया कप 2026 चे यजमान राष्ट्र कोणते आहे? तर ते आहे चीन. प्रश्न 18, नीती आयोगाच्या शालेय शिक्षण निर्देशांकात अलीकडेच कोणत्या राज्याने अव्वल स्थान पटकावले आहे? तर त्याचं उत्तर आहे पंजाब राज्याने. प्रश्न 19, S-8000 बँडेरोल क्रूझ क्षेपणास्त्र कोणत्या देशाने विकसित केले आहे? तर त्याचं उत्तर आहे रशिया देशाने. प्रश्न 20 पाहूया. नासी यंग सायंटिस्ट अवॉर्ड 2026 साठी अलीकडेच कोणाची निवड झाली आहे? तर त्याचं उत्तर आहे कार्तिकेयन लंका यांची. प्रश्न 21, केंद्रीय गृह सचिव म्हणून नुकतीच कोणाची नियुक्ती झाली आहे? याचं उत्तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये नक्की द्यायचं आहे. असेच रोजच्या चालू घडामोडीवरील प्रश्न अतिशय कमी वेळेत पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि व्हिडिओला लाईक करा. तुम्हाला मंथली करंट अफेअरची PDF हवी असेल तर आपल्या टेलिग्राम चॅनलला नक्की जॉईन करा. धन्यवाद.